विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. शिक्षण विवेक आयोजित गप्पा कट्टाच्या या नव्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत कट्ट्यावर गप्पा मारण्यासाठी आला आहे ऋत्विज आपटे. ऋत्विज आपटे हा पुरातत्व शास्त्राचा अभ्यासक आहे, आर्किओलॉजीचा, आणि त्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. पुरातत्व ही गोष्ट अशी असते की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे कुठलीही एखादी घरातली जरी गोष्ट असेल आणि ती जर आपल्याला असं कोणी सांगितलं की अरे ही आपल्या 3 पिढ्यांपासून आहे, 4 पिढ्यांपासून आहे, तर त्या गोष्टीबद्दल एक वेगळं कुतूहल आपल्या मनामध्ये निर्माण होतं आणि आपण ती गोष्ट कितीही छोटी किंवा कितीही मोठी असली तरी तिची जपणूक करण्याचा खूप मनापासून प्रयत्न करतो. मग असे अनेक ज्या गोष्टी आपल्याला वारसा म्हणून मिळालेल्या आहेत, त्यात गड किल्ल्यांपासून अनेक गोष्टी आहेत. तर अशा अनेक गोष्टींचा आणि समृद्ध वारशांचा अभ्यास करण्याचं एक वेगळं कार्य आणि एक महत्वाचं कार्य ऋत्विज करतो आहे. या संदर्भातच तो आणि केवळ म्हणजे मला विशेषतः त्याचं कौतुक यासाठी वाटतं की केवळ छंद किंवा आवड यापुरतं मर्यादित न राहता तो याच क्षेत्रात काम करतो आहे, जे की खूप अवघड असतं. आणि अगदी केंद्र सरकार सोबतही त्याने काम केलेलं आहे आणि आता तो राज्य सरकार मध्ये असून या सगळ्या क्षेत्रात कार्य करतो आहे. तर त्याच्या या कामाची माहिती, त्याने हा विषय का निवडला, हा विषय निवडल्यावर त्याला काय अडचणींना सामोरं जावं लागलं, काय अनुभव आले, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या कट्ट्याच्या माध्यमातून त्याकडून जाणून घेणार आहोत. तर ऋत्विज, मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने तुझं गप्पा कट्ट्यामध्ये स्वागत करतो. आणि खूप आभार, धन्यवाद. थँक्यू. आणि मुलं तुला प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक आहेच, त्यामुळे मला नंतर संधी मिळते की नाही असं मला माहित नाही. त्यामुळे मी पहिला प्रश्न विचारतो आणि सुरुवात करतो. तर मला हेच विचारायचं आहे की मुळातच हा विषय खूप वेगळा आहे आणि तो सर्वसाधारण नाही, कॉमन नाही. त्याची आवड असणं, छंद म्हणून त्याबद्दलचं काहीतरी वाचणं हे वेगळं आहे, आणि करिअर म्हणून त्याच्याकडे बघणं, त्याच्यामध्ये शिरणं आणि पुढे जाऊन एक खूप लॉंग जर्नी साठी तो विषय निवडणं हे पूर्णतः वेगळं आहे. यातली आव्हानं अर्थातच आहेच, म्हणजे करिअर म्हणून जी आव्हानं म्हणतो आपण ती आव्हानं आहेतच. तर तू हा विषय का निवडला, या क्षेत्रात काम करायचं असं तुला का वाटलं, याबद्दल सुरुवातीला सांग. बेसिकली खरं तर मी आहे पेण, रायगडचा. तर 10वी पर्यंत पेण सारख्या छोट्याशा ठिकाणी होतो, त्यामुळे मला हे माहितच नव्हतं की असं काही क्षेत्र आहे. जेव्हा 11वी-12वी मुंबईला आलो मी शिकायला, तेव्हा खरं तर माझं कॉमर्स होतं. तेव्हा कळलं की आर्किओलॉजी नामक काहीतरी इतिहासाशी निगडीत क्षेत्र असतं. आणि मग मी पूर्णपणे शिफ्ट झालो, कारण कॉमर्स आणि मला कधीच आवडलं नव्हतं खरं. पण घरच्यांची इच्छा होती की मी ICW वगैरे करावं, आणि मला अकाउंट सोडल्यास बाकी काही आवडत नव्हतं. म्हणून खरं तर मी गेलो होतो. आणि मग आर्किओलॉजी कळल्यानंतर मी माझ्या ओळखीत काही मॅडम आल्या, मंजिरी भालेराव त्यांच्याशी बोललो, आणि मग मला कळलं की हे किती मोठं आहे क्षेत्र, काय काय आहे त्याच्यात, कसं कसं आहे. पण मग त्याने मला सांगितलं की कॉमर्स घेऊन तुला हे करता येणार नाही. मग मी पुढे BA संस्कृत केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की शिलालेख असू देत किंवा जे लिखित स्वरूपातलं साहित्य आहे ते तुला आर्किओलॉजी वाचायला सोपं आहे, म्हणून मी ते आधी केलं आणि मग मी मास्टर्स आर्किओलॉजी मध्ये केलं. आणि खरं तर हे प्रोफेशनली, म्हणजे व्यावसायिक किंवा पैसे कमवायच्या दृष्टीने करावं असं माझ्या डोक्यात अजिबातच नव्हतं, पण होत गेलं आणि मिळत गेलं. सो आता हळूहळू आर्किओलॉजी मध्ये काम करतोय. अच्छा, होत गेलं आणि मिळत गेलं हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे, कारण की पुढे जाण्यासाठी जी एक प्रेरणा लागते सर्वच बाजूंनी, अर्थात म्हणजे बौद्धिक असेल किंवा आर्थिक असेल किंवा बाकी अन्य व्यावसायिक असेल, तर ती प्रेरणा मिळणं वेळोवेळी हेही खूप महत्वाचं असतं. सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या घरच्यांचा जेवढा सपोर्ट असेल तेवढं तुम्हाला करणं सोपं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे नक्की आहे की मला ते मंजिरी मॅडमने सुद्धा सांगितलं बाबा तुझ्या बरोबरचे मित्र आहेत, ते इंजिनियर होतील, त्यांच्याकडे या गाड्या असतील, तुझ्याकडे बाईक सुद्धा नसेल, तुला चालेल का? मी तेव्हा तयार होतो आणि अजूनही आहे तयार. त्यामुळे आर्थिक बाबी किंवा या सगळ्या गोष्टी असतात ऑब्व्हियसली, पण कुठेतरी ही पॅशन कंटिन्यू करायची म्हणून मी ते घेतलं होतं आणि अजूनही करतोय. नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे जर सगळ्यांमध्ये राहून स्वतःचं वेगळेपण आणि त्याहीपेक्षा सिद्ध करणं असा शब्दप्रयोग मी नाही वापरणार, पण
स्वतःची आवड जपणं, त्यासाठी जगणं हे जर करायचं असेल तर कुठेतरी काहीतरी तडजोडी या कराव्याच लागतात. आणि त्या करत अर्थात आपण पुढे जातो तेव्हा या तडजोडी मात्र छोट्या वाटायला लागतात. त्यामुळे तुझा इथून प्रवासही असाच आनंददायी आणि तुला यश लाभो असं मी शुभेच्छा देतो. आणि मुलांना मी आता प्रश्न विचारायला सांगतो. तर आपल्यासोबत कौशिकी धर्माधिकारी आहे. तर कौशिकी, तुझा प्रश्न काय आहे ते विचारशील? हॅलो. ऍक्च्युली म्हणजे हिस्ट्रीमध्ये मला बराचसा इंटरेस्ट आहे. आणि जेव्हा मी छोटे होतो तेव्हा मी बरेचसे कॉइन्स आणि पोस्ट स्टॅम्प्स कलेक्ट केले होते आणि त्याचं एक्झिबिशन लावलं होतं सगळे. आणि आमच्या स्कूलमध्ये ऍक्च्युली दीपोत्सव असतो तर तिथे स्टॉल लावला होता. आणि मग सगळे पोस्ट स्टॅम्प्स आणि कॉइन्स आम्ही सगळे दाखवले होते. सो माझा असा प्रश्न आहे ऍक्च्युली म्हणजे 2 प्रश्न आहेत की एक जो आहे तर आता हिस्ट्रीमध्ये तर बऱ्याचशा लँग्वेजेस यूज केल्या आहेत, राईट? सो त्यामधली जास्ती कॉमन कुठली यूज आहे? दुसरा पण विचार. अच्छा, म्हणजे आता पुरातन मंदिरमध्ये किंवा असं मानवी हाडा असतात ना, मग त्याच्यावरनं वय कशी ठरवली जातात? ओके, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर. एकतर सर्वात मोस्टली यूज लँग्वेज कोणती? आधी सर्वात महत्वाचं आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की भाषा आणि लिपी यात फरक आहे. म्हणजे आता तुझं सुद्धा इथे झूमवर नाव असेल, आता माझं नाव आहे ऋत्विज आपटे असं लिहून आलं, पण ती जी आहे लिहिलेलं आहे RUTWIZ ते रोमन आहे. म्हणजे ते लिपी रोमन आहे, पण ती भाषा मराठी. सो हा आधी सर्वात महत्वाचा फरक आपल्याला कुठच्याही भाषा किंवा ह्याचा अभ्यास करताना समजून घ्यायला. किंवा आपण व्हॉट्सअपला टाईप करतो हाय कसा आहेस, HIKASA. सो हे KASA कसा हे जे आहे ती लिपी जी आहे ती रोमन आहे, पण आपण कसा जे म्हणतो ते मराठी. सो लँग्वेज हा जो शब्द आहे तो भाषा म्हणजे संभाषण करताना जो वापरला जातो. सो लिपी आणि भाषा ही प्रत्येक काळात वेगवेगळी होती. म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा लिपीचा शोध लागला तेव्हा जी लिपी होती ती खरोष्टी किंवा ब्राह्मी अशी वेगळी होती, आकार होते त्याचे बेसिकली. आणि सर्वात पहिले अगदी अश्मयुगात माणसांनी फक्त आवाज काढायला सुरुवात केली. म्हणजे कदाचित तो फक्त आवाज देऊन एकमेकांना बोलवत असावे. त्यातनं मग ते स्वर तयार झाले जे म्हणतो आपण, ते तयार झाले. आणि त्याच्यातनं मग भाषा हळूहळू यायला. मग नुसतं बोलून उपयोग नव्हता, काहीतरी लेखी असायला हवं. त्यातनं मग लिपीचा उगम झाला. सो प्रत्येक काळात भाषा ही वेगवेगळी होती. आता सुरुवातीच्या काळात ती प्राकृत होती. प्राकृत म्हणजे प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी वेगळी. म्हणजे आता खरं तर महाराष्ट्रात सुद्धा आपण बघायला गेलो तर भाषा मराठी जरी असली तरी त्याचे डायलेक्ट जे आहेत ते खूप वेगवेगळे. मालवणी आहे, वराडी आहे, खानदेशी आहे. तसंच प्राकृतचं पण. प्राकृत उत्तर भारतात प्राकृत वेगळी होती, दक्षिण भारतात प्राकृत वेगळी होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र, गुजरात इथे प्राकृत वेगळी होती. मग हळूहळू त्यातनं संस्कृत यायला लागली. अशा एक एक भाषा डेव्हलप होत गेल्या. पण आधी सुरुवातीच्या काळात बघायला गेलं तर प्राकृत होती. नंतर मग इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आसपास संस्कृत यायला लागली हळूहळू. आणि पहिले ऋग्वेदिक संस्कृत होतं जे अगदी असं तटस्थ ग्रॅमॅटिकल संस्कृत. मग आलं क्लासिकल संस्कृत जे कालिदासाचं असं होतं, त्याच्यात अलंकार होते असं सगळं. सो ते क्लासिकल संस्कृत खूप वापरलं गेलं. म्हणजे शिलालेखांमध्ये किंवा लिप्यांच्या ह्याच्यात सुद्धा क्लासिकल संस्कृत वापरलं गेलं. पण ते त्या लेव्हल पुरतच मर्यादित राहील. त्याच्यानंतर जे नॉर्मल लोकांसाठी जे आपण आता मराठी बोलतो त्या लोकांसाठी प्राकृतच होतं. अच्छा. त्याच्यानंतर मग 10व्या शतकात महाराष्ट्राचं बोलायला गेलो तर मराठी यायला लागली साधारणतः. पण ते मराठी सुद्धा वेगळी होती. आणि आता जी मराठी बोलतो ती 1000 वर्षाचा पूर्ण तिचा प्रवास होऊन आता आपण ती मराठी बोलतो. सो अशी एक कुठची तरी भाषा खूप मोठ्या प्रमाणात बोलली गेली असं झालं नाही. पण विविध भाषा विविध ह्याच्यात खूप ठिकाणी बोलल्या गेल्या विविध काळात. आणि तुझा दुसरा प्रश्न की हाडांवरनं आपण डेटिंग कसं करतो. आता तुझ्या प्रश्नातच खरं तर उत्तर आहे याचं. आता तू लहान असताना तुझं हाड खूप छोटं होतं. तुम्हाला माहितीये का सर्वात जास्त हाडं कधी असतात माणसाच्या शरीरात? तुला माहितीये का कधी असतात? लहान असताना सर्वात जास्त हाडं असतात. जसजसे आपण मोठे होतो तसतसे जे हाडांचे तुकडे असतात ते एकत्र होतात आणि मग आपले 205 हाडं होतात जे आता आपल्याकडे असतात. सो बेसिकली हाडं.
पण ऍक्च्युली कसं होतं की आपण आता फॉर एक्झाम्पल डायनोसॉर्स, तर मग त्यांना आपण ओळखत नाही ना, मग कसं काय त्यांचं वय काढतात? डायनासोर्सना वय काढण्यासाठी बेसिकली काही सायंटिफिक टेक्निक्स असतात. आता जेव्हा आम्ही हरियाणामध्ये उत्खनन करत होतो एका ठिकाणी, तेव्हा आम्ही उत्खनन करत असताना आम्हाला 3 सांगाडे सापडले. माणसांचे होते, एक स्त्रीचा होता, एक पुरुषाचा होता आणि एक छोट्या बाळाचा होता. एक तर त्याच्या आकारावरनं आपल्याला कळतं की जो बाळ होता त्याचा आकार 1.5-2 फुटाचाच होतं ते, त्यामुळे त्याची हाडं पण छोटे छोटी होती. आणि स्त्री आणि पुरुषाचं हे कसं कळलं आम्हाला, तर त्याच्या कमरेच्या म्हणजे माकड हाडावरनं कळलं. स्त्रीचं माकड हाड जे असतं ते असं थोडं वर्तुळाकार आणि मोठं असतं, आणि पुरुषाचं असतं ते असं त्रिकोणी असतं. सो जेव्हा आम्हाला कमरेचं हाड बघितलं आम्ही, तेव्हा आम्हाला कळलं की ओके, हा पुरुष आहे आणि ही स्त्री आहे. तसंच प्राण्यांच्या बाबतीत पण प्रत्येक प्राण्याचा हाडाचा आकार आणि त्याचं जे बांधणी असते ती खूप वेगळी असते. आता कधी कधी कन्फ्युजन कधी होतं, आता त्याच राखीगढी हरियाणामध्ये आम्ही असताना आम्हाला खूप सारी गायीची हाडं मिळाली आणि साईड बाय साईड म्हशीची पण हाडं मिळाली काही. सो तिथे आम्ही कन्फ्युज झालो की म्हैस आहे का गाय आहे, नक्की कोण आहे. मग जेव्हा आम्ही जास्त अभ्यास केला तेव्हा आम्हाला कळलं की म्हशीची हाडं ही थोडी मोठी असतात आणि जास्त कॉम्प्लेक्स असतात. आता तू आकाराचं जर डोळ्यासमोर आणलंस म्हैस आणि गाय, तर म्हैस मोठी दिसतेच, मोठी गायीपेक्षा. बरोबर. सो त्यानुसार प्रत्येक प्राण्याची हाडं वेगळी असतात. आता डायनासोरचं बघायला गेलं आपण, तर हा डायनासोरचं हाड आहे किंवा हे डायनासोरच्या मांडीचं हाड आहे, हे कसं कळतं, तर बेसिकली आता आपल्याकडे अशा गोष्टी आल्या टेक्नॉलॉजिकल की एखाद्या हाडाचं एक छोटं जरी हाड मिळालं तरी ते 3D ड्रॉइंग मधनं आपण त्याचं पूर्ण शरीर करू शकतो. पण पूर्वीच्या काळी जेव्हा पहिल्यांदा डायनासोरचं हाड मिळालं तेव्हा माणसाला आधी अचंबा झाला होता की एवढं मोठं हाड कुणाचं आहे बाबा आहे. आणि मग त्यातनं हळूहळू डायनासोर नावाचं कोणतरी होता हे कळालं. तसे काही सांगाडे युरोपमध्ये एकाच गुहेत 1 लाखाभरात सांगाडे मिळाले आफ्रिकेत आणि युरोपमध्ये, जे डायनासोरचे होते, जे 8 फुटाचं त्याचं फक्त पोटाचं हाड होतं वगैरे असं. सो त्याच्यातनं आपल्याला कळू शकतं की त्यासाठी मग प्राण्यांच्या हाडांचा अभ्यास करायला लागतो, पुरुषांच्या किंवा मनुष्याच्या हाडांचा अभ्यास करायला लागतो. ते सुद्धा आम्ही करतो. आणि सुरुवातीच्या काळात पण माणसाचा जे जबडा होता तो लांब होता, तो हळूहळू बदलत गेला. त्याचं डोकं मोठं होतं, ते छोटं छोटं गेलं, नंतर उलट पण झालं, आधी छोटं होतं मग आता मोठं झालं, तसं पण होत गेलं. सो हा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर आपल्याला कळू शकतं की हे हाड कसं आहे, कुणाचं आहे आणि किती जुनं आहे. तुला माणसाच्या शरीरातलं सर्वात लांब हाड कोणतं असतं माहिती तुला? पाय. पाय, पण पुढचा पायाचा भाग, मांडी. खालचा मांडी. मांडीचं हाड हे सगळ्यात मोठं हाड असतं माणसाच्या शरीरातलं. आणि नॉट ओन्ली माणसाचं, बऱ्याचशा जे 2 पायांवर चालणारे प्राणी आहेत, जे इव्हन गोरिला असू दे किंवा कुणी असू दे, त्या सगळ्यांच्या मांडीचं हाड हे सगळ्यात लांब असतं. सो इंडोनेशियामध्ये एका ठिकाणी उत्खननामध्ये फक्त मांडीचं हाड मिळालं, मनुष्याच्या मांडीचं हाड होतं. त्याच्यावरनं त्या सायंटिस्टनी त्या प्राण्याची उंची काढली, त्या माणसाची उंची काढली, जी 5 फूट 7 इंच होती. त्याच्यावरनं तोही अंदाज आला की हा ताठ कण्याचा माणूस होता, म्हणजे होमो इरेक्टस होता. आणि मग ते कळलं की ओके, इंडोनेशियामध्ये सुद्धा होमो इरेक्टस होता, ज्याचं डेटिंग 1.7 मिलियन म्हणजे आतापासून 17 लाख वर्षापूर्वीचं केलं. बापरे. सो असं ते हाडांचा अभ्यास करायला लागतो, ती सतत हाताळावी लागतात, तेव्हा ते कळतं. आणि हल्ली आता सायंटिफिक डिस्कव्हरीज पण खूप होतात, म्हणजे हाडं मिळाल्यावर त्याचं डेटिंग होतं, मग कार्बन डेटिंग असतं, हाडं झिजली किती झिजतात, कसं झिजलंय, मग जास्त हाड झिजलं असेल तर ते कसं झालं. आता आफ्रिकेमध्ये एक लुसी नावाचं, तो ऐकलं असेल तर, एक माकडाचं कवटी मिळाली होती. तर त्याचा रिसेंटली आता असा अभ्यास झाला की ती जी माकडी होती त्याची उंची 3 फूट 4 इंच वगैरेच होती, पण ती झाडावरनं खालती पडून गेली कारण तिच्या या इथे कवटीला मार लागला. अच्छा. सो तसा हळूहळू आता टेक्नॉलॉजी डेव्हलप होते आणि मग तशा ह्याच्यातनं आपल्याला कळू शकतं की ओके, हे अशा प्रकारे झालं होतं, हे हाड ह्याचं आहे, त्याचं आहे. तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी युज केली? म्हणजे आता भरपूर सारे टेक्नॉलॉजी निघाल्यात, तर मग बऱ्यापैकी आहेत. कार्बन डेटिंगची असते, पण कार्बन डेटिंग हे 50,000 वर्षापर्यंतच असतं. त्याच्यानंतर तुला पोटॅशियम आर्गॉन मेथड आहे, थर्मोल्युमिनेशन आहे, अशा विविध सायंटिफिक मेथड्स आहेत. त्याच्या मातीचं डेटिंग असतं, दगडाचे डेटिंग असतं. त्याच्यानंतर डायनासोरचं वगैरे मिळालं तर ते कसं असतं, त्यात कार्बन किती आहे, किती झिजलंय हाड ते पण बघा.
त्याच्यावरनं पण अंदाज येतो. आता आपल्या म्हणजे आजीचे हाडं झिजतात, ते का, तर ती एवढी वर्ष ते वापरत असते म्हणून झिजतात. म्हणजे साधारण त्याच्यावरनं पण कधी आपल्याला हाड झिजतं, म्हणजे प्राण्याचं म्हणू दे किंवा मग माणसाचं? त्या वापरावर अवलंबून, किंवा अच्छा. अजिबात वापरलं नाही तरी झिजतं. हो हो, ते तर आहेच. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत त्या. पण साधारणतः तुम्ही त्या हाडाचा वापर करायला लागलात की ते पटपट झिजतं. ओके, येस, थँक्यू. थँक्यू. पहिल्याच प्रश्नामध्ये तिने तुला इतकं विचारलंय आणि महत्वाचं आहे. आणि तू इतकं त्याला छान उत्तर दिलंय की आता काय विचारायला राहिलं असा प्रश्न खरं मला पडलाय. पण प्रतीक्षा कुलकर्णी ही आता तिचा पुढचा प्रश्न विचार. येस. तुम्ही शाळेत असताना तुमचा आवडता विषय कोणता होता आणि तो इतिहास होता का? माझा आवडता विषय नक्की कोणता नव्हता हे मला माहितीये, तो म्हणजे गणित. पण मला इतिहास आवडायचा, मला भूगोल आवडायचा, आणि कधी कधी मला मराठी पण आवडायचं. पण गणित हा कधीच आवडला नाही. आणि मला वाटतं याचा उपयोगच तुला तुझ्या आत्ताच्या पण करिअर मध्ये होत असेल. पण एक आहे की आपल्याला शाळेत जो इतिहास किंवा भूगोल शिकवला जातो तो खूप वेगळा असतो. बरोबर. आणि तुम्ही पुढे जो शिकता इतिहास किंवा भूगोल तो खूप वेगळा असतो. बरोबर बरोबर. आणि एक आहे की आर्किओलॉजीचा अभ्यास करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. कारण आता जे आपण जगतो तसाच माणूस त्या काळी पण जगला होता. तेव्हा सुद्धा यांची इंजिनिअरिंग होतं, आर्किटेक्चर होतं, कॉमर्स होतं, सगळं होतं. सो या सगळ्या ह्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी होतो. तेव्हा गणित सुद्धा होतं. समृद्धी जंगले, तू तुझा प्रश्न विचार. सर, तुम्ही पुरातत्व शास्त्राचा अभ्यास करत असतानाच्या तुमच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? खूपच भारी होता. म्हणजे मला माहिती नव्हतं एवढं काय काय आहे आपल्याकडे. कारण मी जसं म्हटलो आपल्याला की 10वी पर्यंत असलेला इतिहास हा खूपच छोटा होता. जेव्हा मी MA आर्किओलॉजी करायला गेलो तेव्हा त्याच्यात असलेल्या विविध गोष्टी मला कळत गेल्या. की आता जसं हिने विचारलं मला, कौशिकीने, की हाडं कशी असतात, काय असतात, किंवा पहिले भाताचा शोध कधी लागला आणि अभ्यास कसा केला जातो हे पण नवीन. सो आम्हाला उत्खननामध्ये कधी कधी जळलेला भात मिळाला, जळलेला गहू मिळाला. मग त्याच्यावरनं आम्हाला हे कळायला लागलं की ओके, त्या काळी माणूस जे आपण आत्ता खातो तेच तो तेव्हा सुद्धा खात होता. त्याच्यानंतर मंदिरं कशी बांधली गेली, ती का बांधली गेली, त्याच्या मागचं काय कारण होतं, अशा अनेक गोष्टी मिळाल्या. आपण जी मराठी लिहितो ती मराठी किती जुनी आहे, कशी आहे, का आहे, किंवा आपल्या भूगोलाचा आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचा आपल्यावर कसा परिणाम होतो, तसाच परिणाम त्या काळच्या माणसावर पण झाला होता. ह्या अशा अनेक गोष्टी नव्या नव्या शिकायला मिळतात. त्यानंतर गणित जरी मला आवडत नसलं तरी आर्किओलॉजीमध्ये स्टॅटिस्टिकल अनालिसिस नावाचा एक खूप महत्वाचा भाग असतो. म्हणजे काही गोष्टी मिळतात पण त्या सांख्यिक अशा नसतात. आता समजा आम्हाला 15 हाडं मिळाली, तर त्या 15 हाडांपैकी किती हाडं पोटाची आहेत, किती हाडं पायाची आहेत, ते स्टॅटिस्टिकली काढायला लागतं. सो त्यासाठी स्टॅटिस्टिकल अनालिसिस पण आम्ही केलं. त्याच्यानंतर केमिकल अनालिसिस असतो. जसे हिच्याकडे, कौशिकीकडे नाणी आहेत, ती गंजलेली नाणी आम्हाला खूप मिळाली. मग त्यासाठी आम्ही केमिकली HCl मध्ये, NaOH मध्ये इलेक्ट्रिफाय करून ती नाणी साफ केली. सो अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. किंवा धर्म म्हणजे काय, त्याचं फॉर्मेशन का झालं, मग माणसाने ते कसं अंगीकृत केलं, ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आर्किओलॉजीमध्ये शिकायला मिळतात. आणि क्लासरूम मध्ये आर्किओलॉजी शिकणं हे वेगळं आहे, आणि जेव्हा तुम्ही ऑन फील्ड काम करायला लागता ते खूपच वेगळं आहे. त्याचं एक वेगळीच कथा आहे ऑन फील्ड काम केल्याची. जेव्हा आम्ही हरियाणामध्ये काम करत होतो किंवा आता कोकणात आम्ही काम करत होतो तेव्हा सुद्धा लोकांना याची जाणीव नाहीये की आपल्याकडे किती मोठा वारसा आहे, किती मोठं हेरिटेज आहे. त्या हरियाणामध्ये सुद्धा जिथे आम्ही काम करत होतो तिकडे आधी त्यांनी टॉयलेट ब्लॉक होता त्यांचा, सगळं गाव तिकडे उघड्याला शौचाला बसायचं. सो आम्ही तिकडे ते आधी सगळं साफ केलं, मग तिकडे उत्खनन केलं, आणि जो अफगाणिस्तानमध्ये दगड असतो त्याच्यापासून बनवलेला मणी आम्हाला मिळाला, लॅपिस लॅझुली नावाचा. मग तो मणी घेऊन आम्ही त्या गावातल्या लोकांना दाखवायला गेलो की हे बघा, तुम्ही जिकडे करत होता त्याच्या खालती हे मिळाला. मग तेव्हा त्यांना काहीतरी वेगळं आहे असं झालं. जसं आम्ही आता कोकणात काम करतोय तिकडे कातळ शिल्पांमध्ये एकशिंगी गेंडा वगैरे कोरलेला आहे. लोकांना आम्ही बसलो होतो, लोक आली, अरे म्हणे हे कातळ शिल्प काय नवीन नाही, त्या आमच्या आजान कोरले. आमचा आजावरती गुरं चरायला जायचा,
त्याला काही काम नसायचं, गुरं सोडली की मग त्याने कोरलं. तो नशिबान तिथे त्यांचा आजा होता आणि त्या आजाला पण विचारलं, म्हटलं तुम्ही कोरलत का हो? तो म्हटलं नाही, आम्हाला आमच्या आजान दाखवला होता. म्हणजे आता त्या आजांचं वय 80, त्याचा आजा म्हणजे अजून 80. सो झालं 160 वर्ष जुनं, म्हणजे हिस्ट्री झाली. मग त्यांना आम्ही विचारलं, म्हटलं एकशिंगे गेंडा कोकणात दिसतो का हो? हत्ती दिसतो का? हिप्पोपोटॅमस दिसतो का? ना म्हटले आपल्याकडे नाही दिसत. हा म्हटलं इथे दिसतो आपल्याकडे, हा बघा हा एकशिंगे गेंडा आहे. हा मग काहीतरी वेगळा. सो असं लोकांपर्यंत ते पोचवायला लागतं. सो जे आपण क्लासरूम मध्ये शिकतो आणि तेच तुम्ही जेव्हा बाहेर अप्लाय करायला जातो, यात खूप वेगळा फरक असतो आणि प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी एक वेगळं शिकायला मिळतं आपल्याला. तू हे खरं इतकं छान पद्धतीने समजावून सांगतोय आणि उदाहरणांसह देतोय. विद्यार्थ्यांचे अजूनही काही प्रश्न आहेतच, पण मला एक प्रश्न कायम असा पडतो की म्हणजे अर्थात तो दोन्ही बाजूंनी आहे, कागदपत्रांबद्दलही आहे आणि पुरातत्वाबद्दलही आहे. म्हणजे विशेषतः आपण ज्या बातम्या बघतो त्या कागदपत्रांबद्दल येत असतात. म्हणजे जसं की आपण बघतो की यांनी म्हणजे अमक्या महाराजांनी कोणाला तरी दिलेली जी सनद आहे ती अस्सल आहे की नाही, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पत्र सापडल्यानंतर अनेक इतिहास तज्ञ तिथे जाऊन त्याची उलट तपासणी करतात की ते अस्सल आहे की नाही, ते खरं आहे की नाही, की ते बनावट आहे. तर त्याचे काही जे ठोकताळे आहे की मुद्रा बघणं किंवा त्याचा छाप बघणं किंवा त्याचा मायना बघणं, तर हे माहीत असतं किंवा याबद्दल बोललं जातं. पण पुरातत्वामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडतात का की हे अस्सल नाहीये असं कधी समोर येतं का? आणि तसं जर होत असेल तर ते ओळखण्याच्या तुमच्या काय साध्या सोप्या ट्रिक्स आहेत? बेसिकली ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे अनुभव लागतो. तुम्ही जेवढ्या जास्त गोष्टी हाताळता तेवढं तुम्हाला त्या गोष्टींचं खरं आणि खोटे पण कळत जातं. आता अशा खूप ठिकाणी आहेत भारतातल्या अनेक मूर्त्यांचं तस्करी होते, ज्या बाहेर फॉरेनमध्ये जाऊन त्या लाखो करोडो रुपयाला विकल्या जातात. त्यांना ते आयडिया नसते की हे खरी आहे का खोटी आहे, जुनी आहे का नवीन आहे. पण त्यासाठी कस्टम विभागात आर्किओलॉजीचे काही असतात ज्यांना हे कळतं की ही मूर्ती खरी आहे का खोटी आहे. कारण बेसिकली एका पॉइंट नंतर दगड जरी असला तरी तो झिजतो. त्याच्यानंतर ज्या काळातली ती मूर्ती आहे त्या काळातले असे काही स्पेसिफिक कार्विंग त्या मूर्तीवर असतात. सो त्याचाही अभ्यास करायला लागतो. किंवा नाणी असतात, बऱ्याच वेळेला नाण्यांमध्ये कन्फ्युजन खूप असतं. आता इव्हन नाणी जमवणाऱ्या लोकांमध्ये पण एक कन्फ्युजन असतं की हे खरं आहे का खोटं आहे. पण ते मिंट जे आहे किंवा जे टांगसाळ आहे त्याचं एक स्पेसिफिक शिक्का असतं, त्याचं एक हे असतं. सो ते तुम्ही जेवढी जास्त नाणी हाताळा तेवढं ते तुम्हाला जास्त कळत जाईल. सो हे समजण्यासाठी तुम्ही म्यूट आहात. ओके. सो बेसिकली खरं खोटं हे समजण्यासाठी बेसिकली एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. आणि मूर्त्या, नाणी किंवा कागदपत्र, आणि कधी कधी काय होतं इतिहासामध्ये पण असं घडतं, इव्हन पुरातत्वात पण घडतं, एक्झॅगरेटेड व्हर्जन्स असतात. म्हणजे एक चालुक्य राजघराणं तुम्ही ऐकलं असेल तर त्याचा राजा आहे पुलकेशी नावाचा, आणि हर्षवर्धन एक राजा होता, तुम्ही हर्ष राजा ऐकला असेल तर त्या दोघांच्या राजकवींनी त्यांची प्रशस्ती लिहिली. आणि हर्षाने असं लिहिलं, हर्षाच्या राजकवीने, की हर्ष आणि त्या पुलकेशीचं नर्मदेच्या काठी युद्ध झालं आणि हर्षाने पुलकेशीला हरवलं, असं त्यानं लिहिलं. आणि पुलकेशीचा जो होता रविकीर्ती, त्याने काय लिहिलं की या दोघांचं नर्मदेच्या काठी युद्ध झालं आणि पुलकेशीने हर्षला हरवलं. सो नक्की काय झालं हे कळायला मार्ग नसतो अशा. आणि ह्या लिमिटेशन्स पण आहेत आर्किओलॉजीच्या. कारण आता कधी कधी, कारण शेवटी राजा आहे म्हटल्यावर त्याचं कुठेतरी प्रशस्ती यायला हवी, दोन्ही राजांची प्रशस्ती दिसते. आणि ह्या आर्किओलॉजीच्या काही लिमिटेशन्स पण असतात. आणि त्याच्यातनं बेसिकली या एक्सपिरियन्स मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. हिस्ट्रीच्या बाबतीत हे घडत नाही, कारण हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं जे असतं ते आत्ताच असतं. आणि हिस्ट्री आणि आर्किओलॉजी मधला हा एक फरक की आर्किओलॉजीमध्ये लिखित स्वरूपातल्या गोष्टी खूप कमी असतात, आणि इतिहास किंवा इतिहासामध्ये लिखित स्वरूपातल्या गोष्टी खूप असतात. जेव्हापासून लिखित स्वरूपातलं यायला लागलं त्याला इतिहास म्हणतो, आणि त्याच्या आधीच जे आहे ते पुरातत्व. सो ह्या काही पुरातत्वातल्या लिमिटेशन्स आहेतच, ज्या अनुभवातनच शिकता येतं आपल्याला. बरोबर आहे. आणि इथे जसं उलट तपासणी करता येते, किंवा जसं तू आता उदाहरण दिलं की दोन राजांचं आहे आणि दोघांच्याही
यांनी त्यांच्या बाजूने लिहिलं आहे. तर इथे त्याची उलट तपासणी करणं किंवा त्याच्या विरोधात काय मांडणी झाली आहे, बाजूने काय मांडणी झाली आहे ते बघणं, ही संधी कदाचित असू शकेल इतिहासामध्ये. पण पुरातत्वामध्ये जसं तू म्हणालास की प्रत्यक्ष तिथे जाऊन बघणं हाच एक त्यातला त्यात जवळचा मार्ग असतो. समीक्षा, तू तुझा प्रश्न विचारशील पुढचा. हो, हॅलो, माझं नाव समीक्षा देशमुख. माझा प्रश्न हा आहे की तुमची आवडती पुस्तके कोणती? आर्किओलॉजी मध्ये माझं आवडतं पुस्तक खूप आहेत खरं तर, कारण आम्ही एक्सकव्हेशन रिपोर्ट जे असतात, म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन होतं त्या उत्खननाचे रिपोर्ट निघायला लागतात. सो तसे खूप वाचले गेलेत आणि बऱ्यापैकी ते आहे. त्याच्यानंतर माझा जो अभ्यासाचा विषय रॉक आर्ट, जे प्री हिस्टॉरिक रॉक आर्ट, कलाचित्र, तो त्याच्याशी निगडीत माझी बरीचशी आवडते पुस्तकं आहेत. एरविन न्यूमेयरचं आहे, त्याच्यानंतर VN मिश्रांचं आहे, आणि त्याच्यानंतर SB देवांचं आहे भारतीय पुरातत्व, त्याच्यानंतर शोभना गोखलेंचं पुराभिलेख आहे. सो अशी काही ठराविक पुस्तकं आहेत जी नेहमी वाचतात माझ्याकडे आणि जी नेहमी मी काय म्हणते रेफरन्सला अशी वापरतो. पण आर्किओलॉजीमध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलो की सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. त्यामुळे जसं आता आपलं पाठ्यपुस्तकाचं एक पुस्तक असतं की 8वी हिंदीचं पुस्तक 100 पानांचं, तसं आर्किओलॉजीमध्ये नसतं. आर्किओलॉजीला फक्त सिलेबस असतो आणि तो सिलेबस पूर्ण करण्यासाठी 100 पुस्तकं असतात. सो ती 100 ते 100 पुस्तकं वाचायला लागतात. सो त्यामुळे आणि प्रत्येक पुस्तकातनं काहीतरी एक वेगळं कळतं, कारण त्या लेखकाचं काहीतरी एक स्वतःचं म्हणणं असतं आणि ते एक भाग असतो. आर्किओलॉजी काय कुठच्याही संशोधन क्षेत्रात की कुठच्याही लेखकाचं म्हणणं आपल्याला पटलंच पाहिजे असं नाही. या सगळ्या लेखकांचं पुस्तकं वाचून त्यातनं आपल्याला स्वतःचं काहीतरी तयार करावं लागतं, तरच ते संशोधनात्मक कार्य. नाहीतर मग आता SB देव म्हणजे शांभा देवाने लिहिलेलं आहे तर हे असंच असेल. ऑब्व्हियसली तसंच आहे, कारण ते कुठेतरी एक ग्रेट स्कॉलर आहेत, पण ते तसंच असलंच पाहिजे असं नाही. येत्या काळात तू अभ्यास करून काही बदलू शकतेस. सो हा रिसर्चचा एक वेगळा पायंडा असतो. सो 100 पुस्तकं वाचायची, पण पेपरमध्ये लिहिताना स्वतःच लिहायचं. समीक्षाच्या प्रश्नाला जोडून म्हणजे पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी मला तुला खरंच आता हिने विषय काढला म्हणून असं विचारावं असं वाटतंय की ऐतिहासिक तथ्यांना धरून अनेक साहित्यकृती निर्माण होतात आणि त्या साहित्यकृतींमधून अनेकांना इतिहासाचा अभ्यास करावा किंवा मूळ काय आहे हे बघावं असं वाटतं. मग ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आपल्या स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे 1947 पर्यंतचा काळ जर आपण धरला तर अनेक साहित्यकृती अशा झाल्या की कथा, नाटक, कादंबरी, कविता, काव्य, पोवाडे, अनेक गोष्टी. पण तुझा जो विषय आहे त्याला धरून अशा काही साहित्यकृती झाल्या आहेत का, आणि झाल्या असतील तर त्या म्हणजे अभ्यासक म्हणून नव्हे पण एक रसिक वाचक म्हणून आवर्जून वाचायला हव्या अशी काही नावं तू सांगू शकशील का, की ज्यातून तू जी ही सगळी प्रक्रिया सांगितली ती प्रक्रिया किंवा त्यावेळी काय घडलं याचा अंदाज येऊ शकेल? जसं मी आता म्हटलो, शांभादेव शांताराम बालचंद्र देव यांचं पुरातत्व विद्या नावाचं एक पुस्तक आहे. ते खूप सुंदर आहे. त्याच्यात पुरातत्व शास्त्र म्हणजे काय किंवा त्याला काय काय केलं जातं हे सगळं त्यांनी दिलं. त्याच्यानंतर M.K. ढवळीकरांचं 2-3 पुस्तकं आहेत, त्यांचं नाव तुम्ही सर्च केलं तरी ते पुस्तकं मिळतील. शोभना गोखलेंचं काही आहे, श्री माटे म्हणून आहे, त्यांचं भारतीय मूर्तीशास्त्र म्हणून पुस्तक आहे. तो अशी काही प्रायमरी पुस्तकं आहेत जी बेसिकली अभ्यासक म्हणून नाही पण एक श्रोता म्हणून किंवा वाचक म्हणून आपल्याला ती उत्साह देतात, सजग वाचक म्हणून. हे असं होतं हे कळण्यासाठी सुद्धा ती खूप महत्वाची. आणि ह्यालाच एक काउंटर करण्यासाठी म्हणून पृथ्वीवर माणूस उपरा नावाची एक छोट पुस्तिका आहे, ती पण त्यांनी बेसिकली माणूस हा बाहेरचा आहे की जास्त हे करायचा प्रयत्न केलाय, जे ह्याला धरून नाहीये पण त्यातनं कुठेतरी ट्रिगर व्हायला होतं हे नक्की. बरोबर. आणि तसंच पुस्तकं आहेत, सिनेमे सुद्धा आहेत. आता टॉम रेडर आहे, त्याच्यानंतर असे खूप लोक आहेत जे ह्याचे सिनेमे बघून खूप येतात. कुठचा तो सिनेमा आपला काय त्याचं नाव नाही आठवत आहे मला, पण असे हॉलिवूडमध्ये बरेच सिनेमे आहेत. ते सिनेमे बघून प्रेरित होऊन येणारे आर्किटेक्टमध्ये पण लोक, पण त्या सिनेमात दाखवल्यासारखं काही घडत, पण प्रेरित होण्यासाठी ते खूप असं. आणि पुस्तकं आहेत आणि सिनेमे सुद्धा आहेत, पण ते पुस्तकं चांगली आहेत, जे नॉर्मल वाचनासाठी पण खूप चांगले आहेत ते पुस्तकं. ओके.
वरद कुलकर्णी, तू तुझा प्रश्न विचारशील. हो सर, माझा प्रश्न असा आहे की मानवाचा इतिहास हा पृथ्वीच्या मानाने उशिरा सुरू झाला आहे का? बरोबर, हो अगदी अगदी. पृथ्वी साधारणतः 465 करोड वर्षापूर्वी विविध धूमकेतू आणि दगडांमधनं फॉर्म झाला. आणि मानव, ते 2 पायांवर चालणारा मानव तर अक्षरशः एक 40-50 लाख वर्षापूर्वी आहे. आणि त्याच्या आधी जे आपले पूर्वज होते ते साधारणतः 6 करोड वर्षापूर्वी वगैरे आले. सो 465 करोड ते 6 करोड एवढं अंतर आहे पृथ्वी आणि माणसाच्या आयुष्यात. आणि मग या मधल्या काळामध्ये प्राण्यांचे वेगवेगळे भाग, वेगवेगळ्या प्रजाती किंवा अगदी अगदी. सर्वात पहिला जो प्राणी झाला त्याला आकार नव्हता, अमिबा सारखा होता. त्याच्यानंतर जलचर तयार झाले, जलचरांमधनं मासे आले आणि मग उभयचर प्राणी आले. आणि उभयचर प्राणी आल्यानंतर बेसिकली झाडं आणि सगळी निसर्ग संपत्ती आली. त्यातनं मग मॅमल्स आले आणि मॅमल्स मधनं डायनासोर्स आले आणि डायनासोर नंतर परत मॅमल्स आले. मग हत्ती सारखे मोठे प्राणी राहिले अजून एक गेंड्यासारखे. तेव्हा त्यांचा आकार थोडा जास्त होता आणि त्याच्या मागोमाग मग कुठेतरी माणूस आला. आणि आता माणूस अजूनही इव्हॉल्विंग फेज मध्ये आहे. जे आता सुद्धा आपण बघायला तर आपल्याला सुळे आहेत. सो मुळात आधी माणूस हा मांसाहारीच होता, त्यामुळे आपल्याला अजून सुद्धा सुळे आहेत आणि येत्या काही काळात कदाचित बदलू शकतो. जे आता आपला मेंदूचा आकार हा खूप मोठा आहे. जो आधीचा माणूस होता त्याचा आकार खूप छोटा होता मेंदूचा, हार्डली 200 ते 300 क्युबिक सेंटीमीटर एवढाच होता. आता तो जवळपास 1200 ते 1500 क्युबिक सेंटीमीटर एवढा मोठा झाला. एवढं मोठं डोकं झालंय आपलं. येत्या काही वर्षात, 1000 लाख वर्षात माणसाचा आकार कितीही बदलू शकतो, कसाही बदलू शकतो. आणि आत्ताच जे आपण आहोत ते सर्वात उंच आहोत. आपल्यापेक्षा उंच आपला पूर्वज कधीच नाही. म्हणजे इव्हन जे आपण म्हणतो संभाजी महाराज 6.5-7 फूट उंच, 150 किलोची तलवार वगैरे, असं काही नव्हतं. आपण आता सर्वात उंच आहोत, आपल्यापेक्षा उंच कोणीच नव्हतं. आणि बेसिकली किल्ल्यांवर ते उदाहरण दिलं जातं की मग एवढ्या उंच पायऱ्या कशा. त्याच्यामागचं साधं लॉजिक आहे की जेव्हा शत्रू किल्ल्यावर चढेल तेव्हा त्याला साधं सोपं चढता येऊन, म्हणून त्या पायऱ्या उंच असायच्या. आणि त्यांच्या 70 भाकऱ्या वगैरे त्यांनी कधीच खाल्ल्या नाहीत. ते खूप चुकीचं सांगितलं जातं. आणि आत्ताचा माणूस हा सर्वात प्रगत आणि सर्वात उंच आणि बुद्धिमान असा आहे. येत्या काही वर्षात नक्की माणसाचा याच्यात बदल घडणार. कारण असं म्हटलं जातं, त्याला अँथ्रोपोलॉजी असं सब्जेक्ट आहे, मानव वंशशास्त्र. सो माणसाने ज्या अवयवांचा वापर करणं सोडलं तो अवयव ढासळत गेला. बरोबर. तसंच आता आपण खूप मोबाईलचा वापर करायला लागलो, मेंदूचा वापर कमी झाला, तर आपल्या मेंदूचा साईज कमी सुद्धा होईल. अगदी खरं. त्यामुळे असा बदल अजूनही माणसाच्या ह्याच्यात घडतो. इव्हन प्राण्यांमध्ये पण बदल घडतात. आणि फक्त आता झालंय कसं, या काळात पर्यावरणाशी निगडीत खूप असतं. पूर्वी सुद्धा माणसात होणारे बदल हे आजूबाजूच्या पर्यावरणावर अवलंबून असणारे होते. तेव्हा घडणारं पर्यावरण किंवा बदल जे होते पर्यावरणातले ते पटपट घडत नव्हते, संथ होतं सगळं. आता जे बदल घडत आहेत ते एवढे फास्ट घडत आहेत, त्यामुळे माणसात होणारे बदल पण पटपट होत आहेत. त्यामुळे जो आधीचा काळ 15 लाख वर्षाचा होता माणसाला उत्क्रांत होण्याचा किंवा पुढच्या स्पेशीमध्ये इव्हॉल्व्ह होण्याचा, तो आता कदाचित 50,000 सुद्धा आलेला असू शकतो. तू आता जी एक गोष्ट सांगितली ती आमचे सर आम्ही शाळेत असताना सांगायचो. त्यांचा पुरातत्वाचा अभ्यास अजिबात नव्हता, पण आमची बौद्धिक प्रगती इतकी होती की ते बघून असं म्हणायचं की मेंदूचा वापर नाही केला तर तो झिजेल. आणि ते तू आता जे सांगतोय म्हणजे त्यांनी कदाचित केला होता का काय पुरातत्वाचा अभ्यास मला माहित नाही. पण विनोदाचा भाग सोडला तर खरंच तू आज इथे आलास आणि खूप खरं म्हणजे खूप अवघड प्रश्न होते काही विचारलेले, पण त्याला तू खूप साध्या सोप्या शब्दात आणि मुलांना कळेल अशी उत्तरं दिली. त्याबद्दल तुझे खूप मनापासून धन्यवाद. आणि तुझ्या पुढील प्रवासासाठी तुला खूप शुभेच्छा. तुझ्या हातून खूप संशोधन होऊ दे आणि खूप चांगलं लिखाणही होऊ दे अशी आमची मनापासून सदिच्छा. कट्ट्यावर आल्याबद्दल खूप आभार. थँक्यू. खूप खूप आभार. तुम्ही मला बोलावलं आणि यांच्याबरोबर परत एकदा संधी दिली, कारण या मुलांबरोबर बोलणं खूप गरजेचं आहे.
येस येस. म्हणून मला ते आधी खूप आवडतं, कारण आपण शाळेत असताना या गोष्टी आपल्याला कधीच कळल्या कधीच नव्हत्या. बरोबर. तो बेसिकली त्या मुलांना हे कळावं खूप महत्वाचं. बरोबर. त्याची तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल खूप आभार. थँक्यू. ओके. एक्सक्यूज मी, माझा अजून एक प्रश्न होता. हा, तुमचा छंद जोपासण्यासाठी तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला कशी मदत केली? खूप मदत केली. बेसिकली त्यांनी मला सांगितलं, हे बेसिकली ही आर्किओलॉजीची आवड माझ्या बाबांना खूप होती, पण त्यांना कौटुंबिकाच्यामुळे करता आलं नाही, जबाबदारी असल्यामुळे. सो त्यांना जेव्हा मी सांगितलं की मला हे करायचंय, तेव्हा ते तर अगदी म्हणजे लगेच जा अशा लेवलला होतं. आणि ह्याच आर्किओलॉजी करायला बेसिकली खर्च फार येत, त्यामुळे आर्थिक बाबींची फार काही चणचण नव्हती. आणि जे इंजिनिअरिंगला 2 लाख रुपये येतात, त्या 2 लाखात मी पहिलीपासून MA पर्यंत शिकलो. त्यामुळे आर्थिक चणचण नव्हती काही MA चा कोर्स करताना. आणि अभ्यासाच्या बाबतीत पण त्यांनी खूप मदत केली. आता मी गेली 15 वर्ष घराबाहेर, सो त्या सगळ्या बाबतीत पण त्यांची खूप साथ झाली. आता नोकरीच्या ह्याच्यात पण त्यांची साथ झाली. सो आणि अजून एक आहे, आर्किओलॉजी तुम्हाला करायचं असेल तर मनातनं आवड असेल तरच करा, नाहीतर ते झेपत नाही. कारण जेव्हा मी आर्किओलॉजी करतो तेव्हा माझ्या बरोबर 25 जण अजून होते, आणि जेव्हा आम्ही MA पास झालो तेव्हा आम्ही फक्त 17 जण होतो. बाकीचे 8 जण मध्ये सोडून दिले, कारण त्यांना असं वाटलं होतं की हे खूप भारी आहे, आपल्याला दुसरं काही नाहीये तर आपण करूया. असं नाही, तुम्हाला अक्षरशः जीव ओतून गोष्टी करायला लागतात. सो तुम्हाला मनापासून आवड असेल तरच या क्षेत्रात जा. आणि पैसे मिळतील न मिळतील हे खूप पुढच्या गोष्टी आहेत, पण काम करायला खूप मिळेल एवढी खात्री. येस. ओके, पुन्हा एकदा थँक्यू आणि आपण थांबूया ऋतू. थँक्यू.